नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण रतनगडच्या ट्रिपवरून आल्यावर आपल्याला जायचं होतं गणपतीपुळेची ट्रिप घेऊन. मग काय आपण चाललो कस्टमरच्या पिकअपकडे. जाताना आपल्याला किरण शेठ भेटले. किरण शेठचा पण रांजणगाववरून पिकअप होता आणि आपला पण. मग काय किरण शेठ सोबत चहा वगैरे घेतला आणि किरण शेठला म्हणलं चला तुमच्या गाडीचा व्हिडिओ घेऊ. मग घेतला. कशी दिसते मायना फुल लाइटिंग. मग केलो कस्टमरला केला पिकअप, गाडीची पूजा वगैरे केली आणि निघालो आपण डायरेक्ट. मग लागलो आपण रांजणगाव आणि लोणंद रोडला. मग फुल आलो 80 न काटा लावून आणि लोणंदच्या पुढे येऊन आपण डिझेल भरायला थांबलो. डिझेलची टाकी गेली फुल. आपल्याकडे लिटरचा शॉर्टच ना, डायरेक्ट टाकी फुल बत्त्या गोल. मग काय डिझेल फुल केल्यावर आपण सुट्टी देतो का, लावला ना परत 85 न काटा डायरेक्ट. येऊन पोचलो आपण सातारमध्ये. सातारच्या तिथं म्हणलं आता जरा काहीतरी स्टिंग वगैरे घेऊयात. मग स्टिंग घेतलं आणि परत लागलो आपण पुणे कोल्हापूर हायवेला. पुणे कोल्हापूर हायवे लागलो आणि आलो सन करत डायरेक्ट आलो आपण आंबा घाटात. आंबा घाटात काय फुल नागमोडी वळण येतं, तरी पण काय सुट्टी असते का, डायरेक्ट लेफ्ट राईट मारत आपण उतरलो आंबा घाटातून खाली आणि सकाळी येऊन पोचलो आपण गणपतीपुळ्याला. मग दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आपण चाललो होतो आरेवारे बीचला. आरेवारे बीचला जाताना मस्त असा नजारा दिसत होता. मग घेतला एक व्हिडिओ. आरेवारे बीचला एन्जॉय वगैरे केला आणि तिथून परत आपण निघालो होतो पुण्याला. तर आपण आलो होतो इथं हॉटेल अमितला. फुल एकदम टॉपचं जेवण होतं. मग काय जेवण वगैरे केलं आणि आलो रिटर्न आंबा घाटात. आंबा घाट पण काय ट्रॅफिक नव्हतं, मोकळाच होता. मग काय आलो आपण सण करत वरी कराडच्या पुढे येऊन आपण थांबलो डिझेल फोर करायला. डिझेल वगैरे भरलं आणि आलो आपण लोणंदच्या इथे. तर लोणंदच्या इथे आल्यावर बघा हा मोठा बाबा होता, यानं काय लवकर साईड दिली नाही. गेलो कस्टमरला केलं ड्रॉप आणि आपण निघालो रांजणगाववरून आपल्या पुण्याकडे. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, फॉलो करा.